मॉर्निंग, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. तर आम्ही गणपतीपुळ्यामध्ये आलोत आणि आम्ही आता सर्वांनी ते अभिषेक करून घेतला आहे गणपतीचा. आणि सकाळीचे आता 7:30 वाजले. करेक्ट 7 वाजता आमचा अभिषेक सुरू झाला आणि आता यांचे फोटोशूट चालू आहेत. तर सकाळी आम्ही घाईमध्ये लवकरच आता वाजल्या सकाळच्या 7:30 आणि अर्धा तास पूर्वी आम्ही मित्र आंघोळ करत होतो लिटरली. तर फोन आला की लवकर या भेटेल. काल गेलो ये लवकर गेले. काल आम्हाला नव्हतं चान्स, तर काल बोललेले स्लॉट फुल झालं. तर सकाळी झालं तर बोलली या. तर मग आम्ही कसं धावत पळत गाडी काढली ना लगेच इथं आलो. नेमका आम्हाला अभिषेक भेटला. अभिषेक होऊन आता बाहेर आलोय. नशिबात होता, नशिबात शेवटी केलं किती जरी केलं. काल गेलो आम्ही, आम्हाला काल नाही पाठवला. आज सकाळी गेलो. पहिले ते बोलले, त्यांनी विचारलं ते महाराजांना घ्यायचा का, तेव्हा एक जला मला मेहनत झाला घेऊया, मग घेतला. तेव्हा तो झाला ना तर शक्य नव्हता तो. आता इकडनं आम्ही दर्शन वगैरे घेऊन रूमकडे निघतो. तर 8 वाजलेत आणि आता आम्ही इकडनं निघतोय मंदिराच्या इथनं. तर ही शेवटची स्पॉट आमचा टूरमधला पूर्ण, ते पण सक्सेसफुल झालं. एकदम शेवट गोड झाला असं बोलता येईल. कारण की अभिषेक वगैरे करून आता आम्ही घरी निघतोय. सगळेजण चाललेत. कसा वाटतं राज? भारी वाटला. शेवट गोड झाला. अनएक्सपेक्टेड. अरे आम्ही गाडी पलवत आणले सकाळी. गाडी जे आलं सुसाट. तुम्हाला आमचा फोन विचार कर, 7:30ला तुम्ही जेव्हा 6:30ला फोन केला ना, 6:30ला फोन केला तेव्हा मी बेडवरती होतो. हा ठीक आहे आलोच. 7ला टच आंघोळ करून 1 hour later. चेंज वगैरे केला आम्ही आणि आता नाश्ता वगैरे करायचं, तर त्यासाठी बॅगा वगैरे भरून घेतो सगळं. इसके अंदर करने का क्या? यही देख के मैं हार मान ली. चहा पिशवी आहेत ना भाऊ? बघ ना, गाडी भरली. आता आम्ही चेकआउट केलं नाही. आता इथनं निघतो नाश्ता करायला. सकाळी गेलतो तिथं पण चालू नव्हता झाला. तर आता परत आता वेळ झाले, सकाळचे 9:30 वाजले. तर चालू झाला असेल तर तिकडे चाललो आता आम्ही. तर आता नाश्ता करायला पोहोचलो आम्ही. गाडी इथंच पार्क करतो, गाडी घेऊन न जातो. बॅगा कचून भरल्यात आतमध्ये, कारण की बॅगाच ले झाल्यात गाडीमध्ये. तर नाश्ता करायच्या अगोदर हिला काहीतरी घ्यायचं होता. मग तिथे आलो. बघू दे कसल्या त्या मिरच्या भेटतात का बघू. राज तर पुढे गेलो ऑलरेडी बघायला. तर आम्ही चाललो, जर भेटलं तर नशीब. कारण की ऑन द रूट चान्सेस कमी आहेत, भेटले नाही भेटले. कदाचित तिथे भेटते. राज बघितलं ते आणलेत. याच आहेत का? भरलेली मिरची अशीच होते. तर झाली का शॉपिंग? काय घ्यायचं अजून तुला? मिरचीचा लोणचा. A few moments later. कसं लागते? चांगलं आहे. वडापाव कसा आहे? आता आम्ही नाश्ता करायला बसलो. वडा घेतला इथे आम्ही. वड्याने नाश्ता करतो. तर आमचा नाश्ता वगैरे करून झालाय. तर सगळे निघालोत आम्ही. आणि निघता सकाळीचे 10 वाजलेत. आता आम्ही निघतो घरी जायला. तर डायरेक्ट घरी.
तर आफ्टर गणपतीपुळे इथं भिवंडी दरबार करून रेस्टॉरंट आहे. दुपारचे 2 वाजायला आले आहेत. तर थांबलो आहे जेवण करण्यासाठी. इथनं हार्डली 50 to 60 किलोमीटर्स आहे, जास्त नाही. तर थोडा सगळ्यांना पाय फ्री करण्यासाठी आखडलेच सगळे. पहिले पनीर चिल्ली काय. ओके चला ऑर्डर देऊया. हॉटेल एकदम भारी बनवलंय, मस्त आहे. महाराज हॉटेल मस्त आहे ना. असा ॲम्बियन्स तिकडे कुठंच नाही भेटला. अख्ख्या साऊथवाल्यांना बोलत आहे की नॉनव्हेजचा वास भारी आहे. आमटीपासून ते आता आपल्या इथपर्यंत एक असं रेस्टॉरंट इतकं ॲम्बियन्स मध्ये चांगलं नाही भेटलं. साऊथवाले इथे येऊन खुश होत असते. पनीर चिल्ली आली आमची आणि पनीर क्रिस्पी. कमिटीचं शेवटचं जेवण आता एन्जॉय करा. हो एन्जॉय कर यश. पैसे येणार. बस बस. कमिटी बरखास्त. येऊ का मी मैदा रिटर्न घेतो ना क्या. 10 minutes later. तर आम्ही आता जेवण करून झालं आमचं. जेवढाच ना पोटभर भाजी होती तर आम्ही आता निघतो इथनं. मस्त वाटला जेवण. चलो गाडी आहे बघा भाऊ तुमच्यासाठी. बसा त्याच्यात. तुमच्यासाठी आहे ती. तुमच्यासाठी ABCD बंद करा. मला बोलते तुमच्यासाठी गाडी. कोणत्यासाठी गाडी आहे. भाऊंच्यासाठी. बारीक पोरांसारखी कामं कोण करतं. चला तुमच्यासाठी आहे. बस या. असं वाटलं जेवण. उसका पैसा पेमेंट हो गया. सिर्फ इसका रहेगा. मटका रबड़ी 2 है. व्हेज होतं. वेज टिकटाकच जबरला ना. मटका रबड़ी काय 2 घेतलं वहिनी? और 2 प्लेट गुलाब कसाटा. जामुन और ये कसाटा. वेज मध्ये बेस्ट साई सिद्धी परलवाला. रेकमेंडेड बाय राजू. ओके. बाकी तोड नाही त्याला वेज मध्ये. काय घेतलं. काय घेतलं. सोप घेतली. सावकाश जा जा. चढली मला. अरे कसाटा घेतला. भेटली का कसाटा. आहे द्या मग. कोण आहे का कोण हा. इतका मोठा. तू सकाळी आपल्याला दिलता तो. जामच मोठा आहे. पण कसाटा मला एकट्याला. चंचल. चलो वाटे जरा मिक्स करून त्याच्यात. कसं आहेत गुलाबजामुन. गुलाबजामुन असं कसं आहे. वेगळं आहे. बघ खाऊन बघ. वेगळं म्हणजे काय त्याच्यामध्ये. वेगळं काय. सॉफ्टी टाईप असतं ना. चीज कसं असतं आपला तो टाईप प्रकार वाटते. काय बघ ना गुलाबजामुन लई वेगळं वाटतं. तर आता इकडनं आम्ही निघतो. वाजल्यात करेक्ट 3 वाजल्यात. घरी जायला निघतो. सो तर जासईला पोचलो आणि पोचता पोचता वाजलेत 3:38. ऑलमोस्ट 5 वाजले. बॅगा काढा. अरे इथनंच पडायला लागल्या. काय निघेल त्याच्यात. कोणचं आहे हे. त्यांचंच आहे. घेऊन जा. चला चला ज्याचं त्याने उचला. चला पैसे खपले. कमिटी बरखास्त. किती आलेत का शिल्लक बिल्लक काय आले. कमिटीला काढायला लागलं. मग तुमचं आहे ना. हा या चला. तर ती बॅग पहिले घे का बाहेर काढून. तेच बाहेर काढ. कोणतं लावलेलं आहे. गाव लोन चढला. आणि काय दादा भाऊची बॅग सगळं काढायला पाहिजे. चला बाय बाय. सो तर आता इकडनं निघतो आम्ही आमच्या घरी जायला.
तर आम्ही घरी पोचता वाजलं 5:30 वाजायला आलेत. मम्मी आम्हाला खाली बघायला आली. बाबा 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 किती आनंद तो. किती दिवसातून आला तुम्ही घरी? 16 दिवसातून. 16 कसं किती? 11 दिवस. तरी काल 11 दिवस. 11 दिवस. चला आता बॅगा काढून घेतो आतमधनं आणि हालत पण बेकार झाली. गाईस टोटल किलोमीटर 3973 झाली. ऑलमोस्ट 4000 आमची ही ट्रिपची जर्नी झाली टोटली. आता सगळं सामान वरती नेतोय इथं वगैरे आणि गाडी पण वॉशिंगला द्यायला लागेल. फुल माकले भरपूर गाडी आता. चलो मी फ्रेश वगैरे झालेलो आहे सगळं. श्रुतिका पण फ्रेश झाली, ती तिच्या कामाला लागल्या आणि वाजलेत संध्याकाळचे 6:30 वाजलेत. तर आलो आम्ही गणपतीपुळेवरनं मध्ये नाश्ता करायला थांबलो. तिकडनं मग जासाईला गेलो. जासाईला त्यांना सोडलं राजेश आणि अनिकेत भक्तीनं. तर तिकडनं मग परत घरी यायला खूप टायर्ड होतो. काय माहिती का रोड पण जरा थोडासा ॲक्टिव्ह होतो. इतका आम्ही जेव्हा बँगलोरला जाताना मुंबईवरनं ती इतका त्रास न झाला तितका ते येताना रस्ता पण खराब होता. मध्ये पॅच खूप वाईट होते. तर तुम्ही आत्तापर्यंत ही जी सिरीज बघतायत म्हणजे साऊथची ट्रिप जर बघितली असेल आत्तापर्यंत जर व्हिडिओ बघत असेल तर थँक्यू सो मच. तर तुम्हाला अपकमिंग कुठली ट्रिप अशी तुम्ही सजेस्ट करू शकता आम्हाला की आम्ही नेक्स्ट ट्रिप कुठं प्लॅन केली पाहिजे आणि कुठल्या डेस्टिनेशनला जायला पाहिजे. तर मला कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला कळवा की आम्ही कुठली किंवा आम्ही ग्रुपमध्ये असं कुठं जायला पाहिजे. तर आता ही सिरीज जी साऊथची इथेच एंड करतो आहे. आता खूप टायर्ड आहे. आता जेवून मस्तपैकी घरी आलो आहे. झोपणार खूप आज उद्या तर लेट उठणार. तर हा लॉग इथेच एंड करूया. पर्यंत आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि ही साऊथची ट्रिप तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला पण शेअर करा. तर तुम्हाला ही पूर्ण ओव्हरऑल ट्रिप कशी वाटली ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. लाईक करा आमच्या यूट्यूब चॅनलला, शेअर करा जितकं करता येईल तितकं आणि सबस्क्राईब कराच कारण की सबस्क्रायबर खूप कमी आहेत तर वाढवायचे आहेत. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट, टेक केअर.